आपण बघितलं असेल गेल्या वर्षी याच व्यासपीठावर मुश्रीफ साहेबांनी भाषण करताना सांगितलं होतं की आता विधानसभेची सुरुवात या दहीहंडीच्या स्टेजवरून झालेला आहे, त्याचा प्रचार शुभारंभ झाला म्हणून त्यांनी सांगितलं होतं. हे साधं व्यासपीठ नाही आहे. या दहीहंडीच्या सोहळ्याला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हा चित्तथरारक खेळ पाहण्यासाठी लोक येतातच, परंतु एक संदेश सुद्धा घेऊन जाण्यासाठी युवक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला येतात. मी सुद्धा गेल्या वर्षी अनेक वेळा भाषणामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये महायुतीचंच सरकार येणार आणि कोल्हापूरमध्ये 10च्या 10 जागा निवडून येणार. त्या पद्धतीने आशीर्वाद कोल्हापूरकरांनी तुम्ही दिला. 10-0चा स्कोर कोल्हापूरमध्ये झालेला आहे आणि म्हणून लोकांनी साथ दिलेली आहे. म्हणून आपल्याला सांगायचं आहे, कुणीही कितीही विरोध करू दे, कोल्हापूरची हद्दवाढ होणारच. कुणीही कितीही विरोध करू दे, कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग होणारच. बंधूंनो, तुमच्या लक्षात असेल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांना दुसऱ्या एका देशाच्या पंतप्रधानांनी विचारलं की अमेरिका एवढा श्रीमंत आहे म्हणून तुमचे रस्ते मोठमोठे दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडींनी त्यांना सांगितलं की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून आमचे रस्ते मोठे नाही आहेत, तर आमचे रस्ते मोठे आहेत म्हणून आमची अमेरिका श्रीमंत आहे. म्हणजे रस्ते हा विकासाचा मार्ग असतो. त्यामुळं किती विरोध झाला तर हे सगळे प्रकल्प आपण करणार आहोत. भावानो, हे कोल्हापूर आहे, हे साधं सुद्धा नाही आहे. प्राडा सारख्या 5,000 करोड टर्नओव्हर असलेल्या कंपनीला कोल्हापूरमध्ये आणण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. आपली महादेवी हत्ती सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं तिला वंतारामध्ये नेण्यात आलेलं होतं. तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीनं आज वंताराला नांदणीला येऊन तिच्यासाठी, आपल्या हत्तीनीसाठी, महादेवीसाठी एक रिहॅबिलिटेशन सेंटर, सुसज्ज सेंटर बनवण्याचं काम करते. हे आपल्या संघटितपणाचं लक्षण आहे. आणखीन एक आपल्या संघटितपणाचं उदाहरण, चांगलं उदाहरण म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी झालेला सर्किट बेंच. कोल्हापूरचा सर्किट बेंच हे खरं म्हणजे कोल्हापूरच्या विकासाचं एक महाद्वार आहे. कोल्हापूरमध्ये या सर्किट बेंच बरोबरच अनेक मोठमोठी कार्यालय, म्हणजे परवाच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. त्यांना कोल्हापूरला पोलीस कमिशनरेट झालं पाहिजे अशी मागणी केलेली आहे. साहेबांनी त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे, होकार दिलेला आहे. आणि या सर्किट बेंचचं रूपांतर खंडपीठामध्ये केलं जाईल. त्यासाठी सुद्धा येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये प्रस्ताव पाठवला जाईल असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलेलं आहे. बंधूंनो, हा सर्किट बेंचचा लढा हा एकट्या दुकट्याचा नाही आहे. या 6 जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचा, वकिलांचा, अनेक उद्योजकांचा, चेंबर ऑफ कॉमर्स, युवकांचा, कॉलेजेसचा, या सगळ्यांनी संघटितरित्या लढा दिला. म्हणून हे सर्किट बेंच आज आपल्या ठिकाणी आलेलं आहे. भविष्यामध्ये मी सुद्धा ठरवलेलं आहे की आज एवढं मोठं काम आज कोल्हापूरमध्ये झालेलं आहे, त्यामुळे आम्ही धनंजय महाडिक विधी सहाय्यता व सल्ला संस्था ही मी रजिस्टर केलेली आहे. यामध्ये 20 वकील जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन, 5 जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन लोकांना न्यायासाठी सल्ला देण्याचं काम युवा शक्तीच्या वतीने सुद्धा आता आम्ही भविष्यात करणार आहोत. मी जे जे बोललो होतो ते करण्याचं काम मी प्रामाणिकपणाने केलेलं आहे. मी बोललो होतो कोल्हापूरचं विमानतळ होणार. तुम्ही बघितलं असेल, माजी पालकमंत्र्यांनी एका भाषणामध्ये माझी खिल्ली उडवलेली होती. माडकांचं विमान कुठे गिरट्या मारते का बघा असं त्यांनी खिल्ली उडवली होती. आज कोल्हापूरचं विमानतळ देशातल्या टॉप 5 मध्ये आलेलं आहे. टॉप 5 मध्ये 274 कोटी रुपये, 2300 मीटरची धावपट्टी, 8 विमान सेवा वेगवेगळ्या ठिकाणी. गेल्या 4 वर्षामध्ये 8 लाख प्रवाशांनी कोल्हापूरच्या विमानतळावरून प्रवास केलेला आहे. हे माझ्या कामाची पोचपावती आहे. कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन 44 करोड रुपये आणलेले आहेत. कोल्हापूरला नवीन रेल्वे आणलेले आहेत. वंदे भारत पुण्यापर्यंत सुरू झालेले आहे. लवकरच आपण मुंबईपर्यंत सुरू करणार आहोत. कोल्हापूर शहराला 150 इलेक्ट्रिक बसेस, प्रधानमंत्री ई बस माध्यमातून 150 इलेक्ट्रिक बसेस आणलेले आहेत. कोल्हापूरच्या बास्केट ब्रिजला सुद्धा तुमच्या लक्षात असेल, मंजूर झालेला, पैसे खात्यावर आलेला असताना सुद्धा मध्यंतरीच्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्या प्रकल्पाला मुद्दा म्हणून थांबवण्यात आलं. परंतु परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. मी पुन्हा खासदार झालो आणि त्या प्रकल्पाला पुन्हा सुरुवात केली आणि आता हा 170 कोटी रुपयाचा बास्केट ब्रिज
शिरोलीपासून 4.25 किलोमीटरचा फ्लायओव्हर होऊन 624 कोटी रुपयाचा होणार आहे. जे जे बोलतो ते करतो. म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीचे पुरस्कार मला मिळालेले आहेत. 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. आणि गेल्याच आठवड्यामध्ये लंडनमध्ये लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कोहिनूर ऑफ इंडिया हा मानाचा किताब सुद्धा तुमच्या खासदाराला मिळालेला आहे. मी खूप भाग्यवान आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी, माझ्या परिवाराच्या पाठीशी आहे. हे सोपं नाही आहे. या देशामध्ये 144 करोड लोक आहेत. या 144 करोड लोकांमध्ये फक्त 250 लोक राज्यसभेमध्ये, 250, त्यामध्ये तुमचा खासदार धनंजय माडिक आहे. किती मोठी गोष्ट आहे बघा. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, कोल्हापूरकरांना भरभरून दिलेला आहे. माडिक साहेबांना 20 वर्ष, महादेवराव माडिक साहेबांना सगळ्या सत्ता ताब्यात दिल्या. विधान परिषद त्यांच्याकडे होती. मला लोकसभेमध्ये आपण पाठवलं. आज भारतीय जनता पार्टीनं, फडणवीस साहेबांनी, अमित शहा साहेबांनी, चंद्रकांत दादांनी मला राज्यसभेवर पाठवलं. अमल माडिकांना 2 वेळा दक्षिण मधून आपण निवडून दिलं. 2 वेळा. गेल्या वेळची झुंज, यावेळी आणखीन अटीतटीची झुंज झाली होती. ते मैदान सुद्धा अमल माडिकांनी मारण्याचं काम केलेलं आहे. शोमिका माडिक जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून काम केलेलं आहे. आमच्या गोकुळ दूध संघाच्या संचालिका म्हणून ते काम करतायत. आता कृष्णराज थोडक्यात राहिला होता गेल्या वेळी, पण त्याचा पण नंबर आता भविष्यात लागणार आहे. कारण तो उगवता सूर्य आहे. कुणी किती झाकायचा प्रयत्न केला तर तो झाकणार नाही, तो उगवणारच आहे. पण मला तुमचा आशीर्वाद, या माडिक परिवाराला आशीर्वाद एवढ्यासाठी पाहिजे की कोल्हापूरचे अजून अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. कोल्हापूरमध्ये 100% रस्ते कॉन्क्रीटचे करायचे आहेत. आपल्याला कोल्हापूरचे रस्ते खराब आहेत म्हणून खूप लोक नाराज आहेत. परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून 100% कॉन्क्रीटचे रस्ते करणार आहोत. तावडे हॉटेल ते शिवाजी पूल, मोठा फ्लायओव्हर 1000 कोटीच्या पुढे बजेट जाणार आहे, तो पूर्ण करायचा आहे. कोल्हापूर महालक्ष्मीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा पूर्ण करायचा आहे. कोल्हापूरच्या ज्योतिबाचा आराखडा पूर्ण करायचा आहे. हे सगळं करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी पाहिजेत. येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदमध्ये आपण सगळ्यांनी महायुतीच्या आमच्या या सगळ्या उमेदवारांना साथ द्यावी, संधी द्यावी आणि आशीर्वाद द्यावी, ही विनंती मी आपल्याला आज या व्यासपीठातून करणार आहे. आपण पाहिलं की 10च्या 10 आमदार आमचे आहेत आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे, एनडीएचं सरकार केंद्रामध्ये आहे. चांगलं काम करायचं असेल तर सगळीकडे आपलं सरकार असणं गरजेचं असतं. म्हणून येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदमध्ये आपली साथ हवी आहे. त्याच पद्धतीनं गोकुळ दूध संघाचं मैदान सुद्धा पुढच्या वेळी आपल्याला मारायचं आहे. आज महायुतीची सत्ता, महायुतीचे चेअरमन झालेले आहेत, महायुती सत्ता नाही आहे. एकमेव कोल्हापूर जिल्हा आहे जिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाहीत. त्याचं कारण गोकुळ आहे. त्या गोकुळला सुद्धा घरघर लावण्याचं काम कुणीतरी केलेलं आहे. त्या गोकुळला नजर लावण्याचं काम केलेलं आहे. गेल्या वर्षी माडिक साहेबांच्या ताब्यातून संघ काढून घेत असताना ज्या ज्या गोष्टींचा अपप्रचार केला होता, आजच मुश्रीफ साहेबांचं स्टेटमेंट आहे, या वासाच्या दुधाचा काहीतरी निकाल लावा म्हणून आज म्हणतात 4 वर्षानंतर. मुश्रीफ साहेब, आज तुम्ही चांगला निर्णय घ्यायला लागलेला आहे, परंतु ही जी सत्ता आज त्यांच्या ताब्यामध्ये आहे ती काढून घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण करणाऱ्या यांच्याकडे ही सत्ता भविष्यामध्ये गोकुळची आले पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे. काय दिलं या काँग्रेसने या सरकारला? काँग्रेसने आपल्या कोल्हापूरला काय दिलं? एक थेट पाईपलाईन, त्याचा अजून पत्ता नाही. एकट्यानेच तिकडे जाऊन अंगपेंग स्नान केलं, अजून लोकांपर्यंत पाणी पोचलं नाही. रोज आमच्या महिला माता भगिनी घागर मोर्चा काढतायत. त्याचबरोबर आयआरबीचे टोल, हे रस्ते देण्याचं काम केलं, तेही अर्धवट झालं. त्याचे सगळे पैसे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कॉन्ट्रॅक्टरला देण्याचं काम केलं. आपल्याला माहिती आहे, आज खंडपीठ कोल्हापूरला दिलं, ते सुद्धा फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो बंधूंनो, चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. भविष्यामध्ये अनेक कामं करायची. येणाऱ्या डिसेंबरमध्ये कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र केसरीचं कुस्तीचं मैदान सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. भविष्य काळामध्ये खासदार चषक स्पर्धा घेऊन जिल्ह्यातील सर्व क्रीडा क्षेत्रातल्या युवकांसाठी एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम आम्ही करणार आहोत.